एखाद्या एक्झाम्पल मध्ये शब्द फसवे असू शकतील किंवा लबाड असतील, पण युनिट कधी खोटं देऊ शकणार नाहीत. विद्यार्थी मला कायम विचारत असतोय की सर मला प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत पेपरला बसल्यावर, मी काय करू? हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे, सराव केलाय, तरी सुद्धा प्रश्न सुटत नसतील. त्यांचं कारण काय सांगतो. आपण पेपर जेव्हा बघतो ना, तेव्हा त्यामध्ये सर्व चॅप्टरचे क्वेश्चन्स असतात. मग आपल्याला ते ओळखण्यामध्येच वेळ निघून जातो. मग त्यासाठी काय करायची, पहिली स्टेप हे करायची की क्वेश्चन पूर्ण शांततेत वाचायचा. एकदा का क्वेश्चन वाचून झाला की आपण ओळखायचं की हा चॅप्टर कोणता आहे. एकदा चॅप्टर मिळाला की त्याचा सब टॉपिक कोणता आहे. सब टॉपिक आपल्याला मिळाला की मग त्यामध्ये आयडेंटिफाय काय करायला सांगितलंय, तेच तर सर कळत नाही की काय सोडवायला सांगितलंय. इंग्लिश स्टेटमेंटमध्ये अननोन क्वांटिटी एक तर प्रश्नाच्या सुरुवातीलाच असणार किंवा प्रश्नाच्या शेवटी असणार. या दोन्हीपैकी कुठेतरी असणार. मग ती ओळखायची, त्याला थोडंसं अंडरलाईन करायचं आणि ती अननोन क्वांटिटी शोधण्यासाठी जो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलाय तो वापरायचा. बघा चटकीने तुम्हाला उत्तर मिळेल. अशा मेथडने तुम्हाला अवघड क्वेश्चन सुद्धा सिंपल होऊन जातील. आणि 1 मार्काच्या 2 मार्काच्या क्वेश्चनला तर घाबरायची गरज नाही. तुम्हाला अननोन क्वांटिटी डायरेक्ट मिळेल. त्यासाठी जास्त वेळ घालावा लागत नाही. ह्या सगळ्या मेथड 3 मार्काच्या क्वेश्चनसाठी अप्लाय करायच्या आहेत. एखाद्या एक्झाम्पल मध्ये शब्द फसवे असू शकतील किंवा लबाड असतील, पण युनिट कधी खोटं देऊ शकणार नाहीत किंवा तुम्हाला फसवं देऊ शकणार नाही. त्यामुळे युनिटकडे लक्ष द्यायचं, ना की शब्दांकडे.